खरंच खूप गोड आहेत ती सगळी माणसं. माझी फॅमिली काय अशी फार मोठी नाही. मी आणि आई दोघांचीच फॅमिली, दोघांची फ्रेंडशिप. माझे बाबा लहानपणीच गेले, पण आईने दुसरं लग्न नाही केलं. मग मी मोठा होत गेलो ना तसं आमची फ्रेंडशिप अशी घट्ट होत गेली. मला काय हवंय काय नकोय तिला बरोबर कळतं, पण ती कधी दाखवत नाही तसं. मी मोठा होत गेलो ना तसं तिने वेगवेगळे रोल प्ले केले माझ्यासोबत. आई तर ती आहेच, कधी बाबा झाली, कधी मोठी ताई झाली, कधी धाकटी बहीण झाली, कधी भांडणारा भाऊ झाली, आणि आता मैत्रीण. मैत्रीण म्हणून आई बरोबर बोलताना मस्त वाटत असेल ना? अरे धमाल, मस्त मज्जा येते. आपण मैत्रीण जरी असली तरी एक आई म्हणून तिचा आदर कधीच कमी नाही झाला. तो कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार. रोज बोलणं होतं तुमचं? काय सध्या आम्ही जरी टेक्नॉलॉजीनी बांधले गेलो असलो ना तरी आमचं कनेक्शन असं हार्ट टू हार्ट. तुला पहिल्यापासूनच इंजिनियर व्हायचं होतं की? इंजिनियरच. माझे बाबा मरीन इंजिनियर होते. मी ठरवलं होतं मला इंजिनियरच व्हायचं. तुला पण डॉक्टरकीच करायची होती का? तुझ्यासारखंच मी सुद्धा आधीच ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचंय. खरं तर जितकी मेहनत मी घेतलीये, जितका अभ्यास मी केलाय, तितकाच मोलाचा वाटा विक्रांत आणि त्याच्या आत्याचा आहे माझ्या डॉक्टर होण्यातला. आणि सगळ्यात महत्वाचा ताईचा. ताईचा का? ती पण डॉक्टर आहे का? नाही नाही, पण जर ताईने विक्रांतशी लग्न केलं नसतं तर हे काहीच झालं नसतं. मला विक्रांत आणि आत्या भेटलेच नसते आणि जो काही अनुभव मला मिळतोय तो मिळालाच नसता. मी मेडिकल सायन्स मध्ये जे काही वाचलंय, जे काही शिकलीये, ते सगळं मला ह्यांच्यामुळे अनुभवता येतं. तुला कल्पना आहे तू किती छान बोलतीयस? ह्याचंही श्रेय मी दळवी कुटुंबालाच देईन, स्पेशली विक्रांतला. मी आधी खूप गप्प असायचे, फार काही बोलायचं नाही कोणाशी, पण या सगळ्यांनी माझ्याशी गप्पा मारून मला बोलतं केलं. स्पेशली विक्रांतने. मानसी, मला मिसेस भावेंची फाईल हवी होती. काय झालं? कसला विचार करतेस? मला ना कधी कधी खरंच वाटत नाही हे जे काय घडतंय ते माझ्या आयुष्यात घडतंय. म्हणजे मला ना कधीच वाटलं नव्हतं की लग्नासाठीच्या गप्पा इतक्या मनमोकळ्या असतील. काय मानसी, गप्पांच्या मागे कारण लागलं ना की त्या गप्पा राहत नाहीत. ती अशी छान चर्चा होते. आणि आता जे आपलं चाललंय ना ते अगदी ऑथेंटिक चर्चा आहे, छान मस्त ओरिजिनल. एकदा हे गप्पांचे सूर जुळले ना ती खरी गंमत असते. म्हणजे एकदा आपले गप्पांचे सूर जुळले आणि मग आपण गप्प जरी राहिलो ना तरी असं वाटत नाही की आपल्यात काही बोलणं झालं नाही. असं कसं होईल? असं होतं, ते झालं की कळेल तुला. आणि मग असं एकदा झालं ना की गैरसमजुतीचा व्हायरस दोघांमध्ये शिरत नाही. मला नेहमी असं वाटतं की दोघांच्या मैत्रीमध्ये एक गप्पांचं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर पाहिजे. एकदा हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं की मग कुठलाही गैरसमज होत नाही. आणि आता आपल्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्या मैत्रीमध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालंय. याला म्हणतात लक. लक? काय दोघांमध्ये जेव्हा गप्पा होत असतात आणि त्यातला एक जेव्हा असा मोठा श्वास घेतो तेव्हा समजून घ्यायचं की दोघांपैकी कुणालाही सफोकेट होत नाही. ते तर काय होतं, आपल्याला आपल्यासारखाच माणूस जर नाही मिळाला तर न बोलताही गुदमारायला होऊच शकते. इथे तसंही होत नाहीये. म्हणून मग मी स्वतःला लकी म्हणलं. मग मी सुद्धा स्वतःला लकी म्हणेन, कारण तू माझ्या बरोबर बोर नाही झाला.
हा, पण तसे चान्सेस आहेत असं मला आता वाटत नाहीये. मग आता आता झालं, सगळं ठरलं. असं नाहीये. डोंट वरी. आपण एकमेकांशी नीट गप्पा तरी मारू शकतो का हे समजण्यासाठी आजची भेट होती. आणि नवरा बायको खूप लांब आहे ग. निदान आधी मित्रमैत्रीण तर होता आलं पाहिजे ना. मानसी, मी तुला एक सांगू, मी तुझ्यावरती कधी, अगदी कधी घाईची जबरदस्ती करणार नाही. तुला हवा तितका तू वेळ घे, मी वाट पाहिजे. कारण काय, नेहमीच पुढे जात राहण्यापेक्षा एक थांबण्यामध्ये, वाट पाहण्यामध्ये वेगळीच गंमत असते. विक्रांत, मोनिका नीट खायला लागली का रे? हो, मीच सूप भरवलं तिला आणि तिने घेतलं सुद्धा. आणि मला तिच्या खाण्याची जास्त चिंता होती. आणि ते जर सुरू झालं असेल तर आता काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आज मानसी लवकर गेली का? हो, तिचं एक काम होतं. पण म्हणजे परत येणार आहे का? नाही, ती आज परत नाही येणार. का, काही प्रॉब्लेम? म्हणजे आजी आजोबा बरे आहेत ना? हो हो, नाही, ती सलीलला भेटायला गेली, घरी नाही गेली. त्याला भेटायला गेली म्हणजे आपण एक्सपेक्ट पण नाही करायला पाहिजे. हो, ते खरंच आहे म्हणा. नाही, नाहीतर मी तिला मोनिका जवळ बस म्हणून सांगणार होते. नाही, मी बसेन ना. ठीक आहे, मी बाळाकडे बघून येते. मॅम, ते मिसेस भावेंना जरा अनइझी फील होत आहे. ठीक आहे, तुझा. ओके. तू थांबत त्या, मी पहा. अरे, किती ठिकाणी तू एकटाच नाचणार आहे. म्हणून मानसी हवी होती. पण ठीक आहे, मी मिसेस भावेंना पाहून येते. तू मोनिका आणि बाळाला सांभाळ. ओके. घे. चालेल. काय झालंय विक्रांत? कुणाला? कोर्स तुला. मला काहीच नाही. का? नक्की? हो. तू फारच सॅड आणि अपसेट वाटतोयस म्हणून विचारलं. सॅड? अजिबातच नाही. हे बघ मोनिका, मला सकाळपासून इतकी काम आहेत की मला सॅड व्हायला सुद्धा वेळ नाहीये. आय मीन, मी असंच विचारलं. अजून तरी नवरा आहेस ना तू माझा. काळजी वाटते तुझ्याबद्दल. सगळे गेले तुला एकटं टाकून. एकटं? मोनिका, मी कधीच एकटा नसतो. इथे हॉस्पिटलचा स्टाफ नेहमी असतो, कळलं? तू एकटा वाटतोयस म्हणून विचारते. मी एकटा नाहीये. ओके? ऑफकोर्स, दॅट्स राईट. तू कसं एकटा असशील म्हणा. जो माणूस डिवोर्स मागतो तो कधीच एकटा नसतो ना. जो डिवोर्स देतो तो एकटा पडतो, बरोबर? एनिवे, गुड न्यूज इज आय एम फीलिंग गुड. मला खूप छान वाटतंय. इनफॅक्ट मला असं वाटतंय की मी आत्ता ॲक्च्युली शुद्धीवर आली आहे. आय एम फीलिंग नाईस. चांगलंय. तू जितक्या लवकर बरी होशील तितकं. तितक्या लवकर
डिवोर्स मिळणं सोपं होईल ना? मोनिका, तू तो विचार नको करूस आता, ओके? का नको करू? तू प्लीज झोप आता. का नको करू मी विचार विक्रांत? विचार मलाच करायला लागणार आहे ना. शेवटी एकटी कोण पडणार आहे? मी. सो त्यावेळी जो विचार करायचा तोच विचार मी आत्तापासून करते. ये. आता ते मिसेस भावेंचं काय, काही अर्जंट नाहीये ना? थोडस बीपी हाय झालं होतं. पण काल तर सगळं ठीक होतं ना? काही नाही, काही जणींना उगाच टेन्शन घ्यायची सवयच असते. आपल्याकडे उलट आहे, काही जणींना टेन्शन द्यायची सवय असते. आत्या, मी थांबतो इथे. जरा बाळासोबत बसतो. तू गेलीस तरी चालेल. मोनिका कशी? हो, म्हणजे आत्ता तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणतोस तर ठीक आहे. काही नाही आत्या, सगळं ठीक आहे. लवकर घरी जा. उगाचच इथे एकटा थांबू नकोस, कारण मी सगळ्या नर्सेसना सांगून ठेवलंय बाळाविषयी. ओके? हो, मी बाळाला भेटतो. अरे हो, आज मानसी नाहीये ना? तिचंही नवीन आयुष्य सुरू झालंय ना आता. मानसी, तू आता घरीच जाणार ना? हो. मी सोडतो तुला. ऍक्च्युली मलाच ना हा सोडतो शब्द नाही आवडत. मी तुला घरापर्यंत कंपनी देतो. चालेल? चालेल. खूप बरं झालं आपण इथे आलो. मला एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. नक्की. हे बघ काय, हे काय होतं? आनंद. आणि मला हेच अपेक्षित होतं. पण एक सांगू तुला, तुला इथून पुढे कधी अशा गप्पा माराव्याशा वाटल्या, फ्रेश व्हावंसं वाटलं तर प्लीज मला कॉल कर. आपण पुन्हा भेटू. मानसी, तू केव्हा आलीस? आत्ताच. पण का आलीस तू? का म्हणजे? अरे आज जाताना मी ताईला आणि बाळाला न भेटताच गेले. मग मला त्यांची आठवण यायला लागली, म्हणून आले. हो, पण मी तुला काय सांगितलं होतं? विक्रांत, हे बघ, हॉस्पिटलमध्ये इतर पेशंट्सही असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. तू आणि आत्या फक्त ताईकडेच लक्ष द्यायला लागलात तर मग इतरांना काय वाटेल? मग चर्चा सुरू होईल की डॉक्टर फक्त त्यांच्या नातेवाईकांनाच महत्त्व देतात आणि ताई माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, म्हणून आले मी. हे बघ मानसी, मी तुला काय म्हटलंय, तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. ओके? आणि मग दिलं ना लक्ष मी माझ्या आयुष्याकडे. आले मी सलीलला भेटून, आणि नुसतं भुज्जा करून नाही आले. झालं आमचं बोलणं, तेही व्यवस्थित. हो, पण एकदा भेटलीस म्हणजे सगळं संपलं असं नाहीये ना? अजिबात नाही. जसा वेळ मिळेल तसं भेटेनच मी त्याला. हे बघ मानसी, मला एवढंच म्हणायचं. विक्रांत, प्लीज नको ना करू असं. हे बघ, तू काय किंवा आणखी कोणीही मला सांगितलं तरी माझ्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसलीये. माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि जातात, पण काही माणसं आपल्या आयुष्यात येतात पण जात नाहीत. माझ्या आयुष्यात आजी आजोबा, ताई, बाळ, तुझ्या घरचे आणि तूही हे जाण्यासाठी नाही आला आहात. आणि कुठलंही नवीन रिलेशन तयार करायचं असेल तर त्यासाठी जुनी रिलेशन तोडायला लागतात
असं कुठे लिहिलंय? तुम्ही सगळे माझ्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहात आणि ते नेहमीच असणार. मग त्यांना माझं लग्नही वेगळं करू शकत नाही. थांब. डोळे बंद करून असले तरी जागी आहे मी. थांबलास तरी चालेल. बोल. तू खरंच मला माझ्या घरी सोडणार आहेस? म्हणजे काय? ऑफकोर्स. ऑफकोर्स म्हणजे विक्रांत, तू असं म्हणतोय जसं असंच असतं. हो, मग असंच असतं. नॉर्मली डिलिव्हरी झाल्यानंतर आईला माहेरीच पाठवतात. नॉर्मली होतं ना असं, पण आपल्या बाबतीत पहिल्यापासून सगळं अबनॉर्मलीच घडतंय ना विक्रांत. म्हणूनच म्हणते, प्लीज मला तुझ्या घरी घेऊन चल ना. गुड मॉर्निंग आत्या. अरे हाय, गुड मॉर्निंग. हो. मी मोनिकाचं चेकअप करून आले. शी इज फिट अँड फाईन. मला असं वाटतं आपण आता तिला डिस्चार्ज द्यायला हवा. हो, पण आत्या, काय रे, काय झालं? नाही, मला वाटतं की तिला अजून काही दिवस इथेच ठेवायला हवं. मला तशी काही गरज वाटत नाहीये. पण नाही, गरज तिला नाहीये, गरज मला आहे. म्हणजे आत्ता मी तिला घरी घेऊन नाही जाऊ शकत, कारण तिला तिथे नेलं तर काय होणार आहे हे मला माहिती आहे आणि मला तेच होऊ द्यायचं नाही. तर घरातला प्रत्येक जण मोनिका, बाळ, बाळंतपण ह्या सगळ्या गोष्टींची वाटच पाहतो. ती एकदा घरी आली ना तर तिला तिथून बाहेर काढणं अशक्य आहे. हो, पण म्हणून तिच्यासाठी एक बेड अडवून ठेवायचा आणि बाकीच्या पेशंटची गैरसोय करायची, हे काही मला पटत नाही. हो, पण मग आता तू इतका का विचार करतोयस? नाही तर बाळ जन्माला आलंच आहे ना, मग घरी सांगून टाक ना सगळं. हे बघ आत्या, आता तू काय म्हणणार? नाही आता नको, ही वेळ नाहीये. एकदा डिवोर्स झाला की सगळ्यांना आपोआपच कळेल की मोनिका नक्की कोण आहे आणि मग मी माझं खरं आयुष्य जगायला लागेल. चला, ही एक गोष्ट तू ऍक्सेप्ट केलीस, ही एक चांगलीच गोष्ट आहे. बट एनी हाऊ आपल्याला तिला डिस्चार्ज द्यावाच लागेल. ठीक आहे. काय कसं वाटतंय आता? बरं वाटतंय आता. तयारी सुरू करा आता. आता तुला डिस्चार्ज मिळेल. कसली तयारी? बाळाला घरी नेण्याची. नेमकी मनाची तयारी कसली करायची आहे हे तुमच्या भाच्यावर अवलंबून आहे ना. म्हणजे तो मला दळवी घरात सोडतोय का माझ्या घरी हकलतोय यावर सगळं अवलंबून आहे ना. मला कळलं नाही तुला काय म्हणायचंय ते. समजवते. समजा त्यांनी मला दळवी घरात सोडलं तर कदाचित मी बाळाचा विचार करेन. पण समजा त्यांनी मला माझ्या घरी सोडलं तर बाळाला कुठे ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवा. तुला काहीच लाज वगैरे असं काहीच वाटत नाही का ग? नाही वाटत. लाज वगैरे वाटायला लागली ना तर माझ्या मनासारखं कधीच होणार नाही. बरं ठीक आहे, पण मग घरच्यांना बाळाविषयी काय सांगायचं ते तुम्ही बघा. आता मात्र मी तुझ्याशी काय बोलू ते मलाच कळत नाही. पण नका बोलू. मी जे काय बोलते ते शांतपणे ऐका. बाळाला जन्म द्या, बाळाला जन्म द्या. तास कोणाचा होता? तुमचा ना. दिला मी बाळाला जन्म. आता मला त्या बाळात अजिबात इंटरेस्ट नाही.
आणि त्यातूनही तुमची गैरसोय होऊ नये म्हणून जर का विक्रांतने मला दळवी घरात नेलंच तर मग मी बाळाबरोबर आनंदाने राहते असं कदाचित मी नाटक करू शकेन. तर तुम्हीच ठरवा काय करायचं ते.